कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत चैत्र महिन्यात श्रीना चंदनउटी लावण्यात येते। माऊलींचं संजीवन समाधीवर चंदनउटीतून श्रींचे श्री रामलल्ला वैभवी रूप साकारण्यात आले। श्रींचं वैभवी रूप दर्शनासाठी चैत्र गौरी पूजनास भाविकांनी माऊली मंदिरात तसेच ठिकठिकाणच्या मंदिरात दर्शनास गर्दी केली। श्रींच्या उटीसह गाभाऱ्यात मोगरा फुलांची लक्षवेधी सजावट, आंब्यांची आरास, समीप श्रीराम मंदिर प्रतिकृती पाहण्यासह भाविकांनी गर्दी केली। स्वकाम सेवा मंडळाचे वतीनं भाविकांना पन्ह आणि डाळ प्रसाद वाटप करण्यात आले। अक्षय तृतीयेनिमित्त आळंदी देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाच्या वतीनं अध्यक्ष सुनील तापकीर आणि सर्व स्वकाम सेवक साधकांनी उटीचे लक्षवेधी नियोजन करत चंदनउटी सेवा रुजू केली। मंदिरात चैत्र गौरी पूजन, चंदनउटी दर्शन उत्साहात झाले। महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी कुंकू घेतले। आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती। चैत्र गौरीचं वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास महिला भाविक आणि नागरिकांनी गर्दी केली। श्रींचे गाभाऱ्यात अक्षय तृतीयेनिमित्त संजीवन समाधीवर चंदनउटीतून माऊलींचे श्री रामलल्ला रूप परिश्रम पूर्वक अभिजित धोंडफळे, मोरेश्वर जोशी, योगेश चौधरी, महेश जोशी यांनी साकारले। विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली। आळंदी परिसरात 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधक विविध नवीन उपक्रम आणि वाहन खरेदी निमित्त वाहनाची मंदिराबाहेर पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली। माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचं पालन करत अक्षय तृतीयेनिमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान, अभिषेक, दुधारती, पूजा आणि भाविकांचं दर्शन तसंच महिलांचं हळदी कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले। अक्षय तृतीये दिनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप यांनी श्रींचे दर्शन घेत मंदिरास भेट दिली। या प्रसंगी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, ज्ञानेश्वर पोंदे, सोमनाथ लवंगे आणि सेवक यांनी देवस्थानच्या प्रथाप्रमाणे धार्मिक महत्त्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली। संस्थानचे संजय लवांडे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केलं। येथील नव्यानं भव्य दिव्य विकसित करण्यात आलेल्या श्री लक्ष शांती गणेश मंदिरात श्रींचे मंदिर गाभाऱ्यातील लक्षवेधी आंब्याची सजावट करण्यात आली। अक्षय तृतीयेनिमित्त परिसरातील नागरिक भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। यासाठी श्रींचे मंदिर निर्माते शांता येळवंडे, लक्ष्मण येळवंडे, सचिन येळवंडे, संतोष येळवंडे, सागर येळवंडे आणि येळवंडे परिवार यांनी परिश्रम घेतले। यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास तसेच पूजा आरास पाहण्यास गर्दी केली। भाविकांना मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात प्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी श्री आणि सौ शांता लक्ष्मण येळवंडे परिवारानं भाविकांचं स्वागत केलं। येथील श्री संत गोरोबा काका समाधी मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त भगवान परमात्मा श्री विठ्ठल अवतार चंदनउटी परिश्रम पूर्वक साकारण्यात आली। यासाठी संत गोरोबा काका यांचे वंश परंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते आणि त्यांचे सहकारी बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम घेतले। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।